आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। गात का नाहीयेस तू? तुझ्या घशाला काय झालंय? तुला गाता येईल बाळा? तारा आता गाणार नाही। बोललो होतो ना तारा वजे फायनल जिंकणार नाही म्हणून। कॉफी आहे। तुझा आवाज बसलाय। तुझा आवाज बसलाय। तुझं काय? मला तेच कळत नाही, माझा आवाज कसा गेला? थंड प्यायली होती का? थांबा, मी तुमच्यासाठी काय? काढा बनवते, काढा। हे टाकू का यात? नाही नाही, मी आताच बनव। काय कर? आता मी बघितलं, तुम्ही काय काय करत होता? तुम्ही आवाज केला, आवाज बसलाय तुझा, आमचा। तुझा दोघांचा एकत्र कसा जाऊ शकतो आवाज? तुला नाही कळणार। सारंग सर, आवाज आला? तुमचा आवाज आला? तुझा पण आला? अरे कमाल आहे। काय काढाय की जादू आहे? काय केलंस तू? कमाल। सोम बघू, तुला सांगतो। कसले इशारे करतायत? काय सुरू आहे या दोघांमध्ये? सारंगने सावलीच्या ओठांवर बोट ठेवलंय, म्हणजे ह्यांचं काय सुरू आहे काही कळत नाही। प्रकरण पुढे गेलं की काय? सारंग सारंग काय करतोय? त्याने पप्पी बिप्पी घेतली की काय सावलीची? ओ गॉड! सारंग सरांचा आणि माझा आवाज एकत्र बसलाय, म्हणजे नक्कीच आमच्या दोघांच्या पोटात काहीतरी चुकीचं गेलंय। एक मिनिट, हे आम्ही दोघं जे पाणी प्यायलोय त्या पाण्यात बोललो होतो ना तारा वजे फायनल जिंकणार नाही म्हणून। जगन्नाथचा नाद करायचा नाही। विठ्ठला, म्हणजे ह्या सगळ्या मागे जगन्नाथची? मारुती, पारू खूप धाडसी मुलगी आहे। त्या अजयला तिने चांगलीच अद्दल घडवली। माझ्या म्हणण्याप्रमाणे तुझे संस्कार आहेत ना, म्हणून ती कुठल्याही परिस्थितीत डगमगत नाही, खंबीर राहते। होय, मी तर म्हणतो प्रत्येक मुलीला असं खंबीर राहायला पाहिजे। खरंय। अरे मारुती, काय रे? ते बघा ना। एक मिनिट, मोनिका, अगं तू रस्त्यात काय करतेस? अरे मॅडम, सॉरी, मला नव्हतं माहिती तुमची गाडी आहे। हो, पण तू या अवस्थेत इथे काय करतेस? आधी सांग मला। मला नाही जगायचं, मला मरायचं। मोनिका, हे बघ, मरण हा कुठल्याही दुःखावरचा इलाज नाहीये। हे बघ मोनिका, तू प्रीतमची मैत्रीण आहेस, माझ्या मुलीसारखी आहेस। मी तुला असं काही चुकीचं करू देणार नाहीये। काय झालंय? मी प्रेग्नंट आहे आणि माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा बाबा मला आणि माझ्या बाळाला स्वीकारायला तयार नाहीये। कोण आहे तो? मला नाव सांग त्याचं।
ऐश्वर्या मॅडम काय चाललंय या घरात? एक मिनिट हळू हा. असं काय झालं? आग लागलीये का घरात? या घरात पाळणा हलणार आहे. तुम्ही मला म्हणाला होतात ना की या घरात पाळणा हलला नाही पाहिजे. तुमच्या त्या प्लॅनला आग लागलीये, ती विझवा आता जाऊन. तू डोकं फिरलंय? काय बोलतीयस? नीट बोल. ऐश्वर्या मॅडम, मी आता किचन मध्ये बघून आले. ते काहीतरी इशारे करत होते. ते म्हणाले की आमचा आवाज बसलाय म्हणून. एक मिनिट, आवाज गेलाय म्हणून इशाऱ्यात बोलतायत ना? त्यात काय एवढं? ते इशारे नव्हते ऐश्वर्या मॅडम. मग काय? देवर किसिंग. सारंग आणि सावली जरा जास्त जवळ आलेत. सारंगने त्या मूर्ख मुलीला जवळ केलंय आणि मी इथे प्रयत्न करत बसते. तू काहीही बोलू नकोस. आणि तुला कसं माहित देवर किसिंग? माझ्या डोळ्याने बघून आले आता. What? हे बघ, एक तर आय डोंट ट्रस्ट यू, आणि जर का असं असेल तर हे तिलोत्तमासाठी पण धक्कादायक. नाही, मला काहीतरी करायला पाहिजे आणि ते मी करेनच. आई काय सर? आले सगळे? आई बोलवलंस तू मला? प्रीतम, तू परत दारू प्यायला लागलायस का? नाही, मी सोडली ना. शेवटची दारू कधी प्यायला होतास? शेवटची आता म्हणजे ते दिशा बरोबरचं लग्न जवळ आलं तेव्हा दारू प्यायला होतास? अगं, मला दिशासोबत लग्न करायचं नव्हतं. माझं प्रियावर प्रेम होतं ना, म्हणून त्या फ्रस्ट्रेशन मध्ये त्या फ्रस्ट्रेशन मध्ये तू फक्त दारू नाही प्यायलास तर एका मुलीचं आयुष्य पण उद्ध्वस्त केलं. काय काय विचारते मी प्रीतम? मोनिका, मोनिका प्रीतम, मोनिका तुझी कॉलेजची मैत्रीण आहे ना रे? आईला श्रीकांत, आज सगळे उत्तर प्रीतम देईल. प्रीतम, तू माझ्या वाढदिवसाला कुठे होतास? तू त्या दिवशी मोनिका सोबत होतास, बरोबर? आई, त्या दिवशी तिची तब्येत बिघडली होती म्हणून. प्रीतम, तुम्ही त्या दिवशी काहीतरी महत्वाचं काम आहे सांगून गेला होतात ना?